भंडाऱ्यात वाळू माफियांचा टिपरनं महसूल अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न। कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग। पहिला ते बोरगाव मार्गावरची घटना। टिपर मालक शुभम जिपकाटे आणि चालक अनंता सावरबांधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। नागपुराच्या गिट्टी खदान येथील बेपत्ता अथर्व ननोरेची अपहरण करून हत्या केल्याचं उघड। भरतवाडा परिसरात आढळला मृतदेह। गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रेतून 14 वर्षीय अथर्व बेपत्ता झाला होता। पोलिसांकडून आरोपीचा शोध। आरोपी अथर्वच्या परिचयातला असण्याचा पोलिसांना संशय। नागपूरच्या अजनी चौकात फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाच्या गाडीची कारला धडक। अपघातानंतर कार चालकासोबत झालेल्या वादानंतर पोलिसांकडून कार चालकाला हेल्मेटनं बेदम मारहाण। घटनेनंतर डॉक्टरकडून संबंधित पोलीस शिपायाच्या विरोधात तक्रार दाखल। अकोल्याच्या कौलखेड परिसरात धारदार शस्त्रांनी 3 युवकांवर हल्ला। धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या 5 अल्पवयीन मुलांनी केला हल्ला। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख। दोघांना अटक। सर्व आरोपी व्यसनाधीन असल्याची सूत्रांची माहिती। भंडाऱ्यात रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 21 वर्षीय साजिद शेखनं 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर पवनी तालुक्यातील एका रिसॉर्टवर नेत तिच्यावर अत्याचार केला। आरोपी तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत विविध गुन्ह्यांची नोंद। वाशिमच्या पाटणी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानाचं शटर तोडून रोकड लंपास। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। याआधी चोरट्याकडून काही ठिकाणी अशीच चोरी। साताऱ्याच्या माण तालुक्यातील पुळकोटीमध्ये विनापरवाना झाडांची कत्तल। महिलेला अश्रू अनावर झाडांची कत्तल केलेला रस्ता सरपंचाच्या घराकडे जात असल्याने ठेकेदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने झाडांची कत्तल केल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांना आणि फॉरेस्ट मिनिस्टरला आपलं म्हणणं एवढंच आहे की 1000च्या बदल्यात 30,000चं 30 वर्ष सांभाळलेलं झाड यांचं गेलं तर ह्यांना काय दुःख होत असेल। तर तो कायदा बदलला पाहिजे आणि हे जे सगळे गुन्हेगार आहेत यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे। तर सह्याद्री रिव्हरच्या वतीने आम्ही ऑलरेडी त्यांची कोर्टामध्ये केस टाकली। सरपंचाला बी जाऊन ग्रामपंचायतीत बोलली, का केलंच म्हटलं नुजर सूचना तर द्यायची, माझं राहतो नाही इथं म्हणून। तर म्हटलं मला ठाऊ नाही, मी शेताला गेलो नाही, तर माझ्या घरी या, तुझ्या घरी ये, मला पाय नाही तर म्हटलं तू ये माझ्या घरी, तू झाडं तोडायला गेला होता म्हणून। नंदुरबारमध्ये गुजरातमधून होणारी गुटखा तस्करी पकडली। आयशर गाडीतून 17,61,000 रुपयांचा गुटखा जप्त। महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्यानं शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशमधून होते तस्करी। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात। भरधाव कार डिवायडर आणि सुरक्षा भिंतीला धडकल्यानं घडला अपघात। अपघातात 4 जण गंभीर जखमी। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अकोल्याच्या अकोट ग्रामीण पोलिसांकडून हातभट्टी दारू बनवण्याचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त। गावठी दारू बनवण्याचं साहित्य आणि मोहाच्या दारूचा साठाही नष्ट। एकाच दिवसात 5 ठिकाणी केली कारवाई। भंडाऱ्यात वाळू माफियांचा टिपरनं महसूल अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न। कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग। पहिला ते बोरगाव मार्गावरची घटना। टिपर मालक शुभम जिपकाटे आणि चालक अनंता सावरबांधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटारच्या वायरची सलग 2दा चोरी आणि त्यामुळे गावचा पाणी पुरवठा खंडित। ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। गडचिरोलीच्या पेरमिली तलवाडा जंगल परिसरात वणवा। मौल्यवान वनसंपदेचं मोठं नुकसान। आलापल्ली भामरागड मुख्य मार्गावरील जंगलाला सायंकाळी भीषण वणवा। वन विभागाचं दुर्लक्ष। वाशिम जिल्हा परिषदेनं लाखो रुपये खर्चून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाची दुर्दशा। मागील 8 वर्षात कोणतीही डागडुजी अथवा रंगकाम नाही आणि त्यामुळे सामाजिक कार्यक्रम, गोरगरिबांना समारंभ करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।